हॅलो 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 आज बेलपाडा खारघर या ठिकाणी शिव प्रतिष्ठान सामाजिक संस्था बेलपाडा यांच्या विद्यमानाने बंधूंनो आमचे आदरणीय दादा शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या विद्यमानाने इथे आम्हाला नाचगाणं करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल त्यांचे भाऊ धनंजय काकडे साहेब तसेच त्यांचे छोटे भाऊ यांना सगळ्यांना विनोद भोईरचा शाहिरी मुद्रा करून माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक वसंतजी बुवा भोईर यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे कविवर्य प्रवीणजी शेळके यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे जोडीदार बुवा संतोषजी मेंगडे बुवा यांना सुद्धा शाहिरी मुद्रा करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा करून रंगद्वेतेला अभिवादन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। माझ्या जोडीदार गायिका अस्मिताजी कांबळे यांनी सुद्धा इथे सुंदर बारी केलेली आहे। त्यांना सुद्धा विनोद भोईरचा शाहिरी मुद्रा तसेच त्यांचे कविवर्य बी.डी. भालेराव यांना सुद्धा विनोद भोईरचा शाहिरी मुद्रा करून बंधूंनो बाईंनी देशावरून प्रार्थना गायली होती। मी आपल्या समोर काहीतरी वेगळं पाहिजे आणि आपल्या समोर महाराष्ट्राचं ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून प्रार्थना करणार आहे। लक्ष देऊन ऐका। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बंधूंनो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी
आपल्या आया बहिणींची लाज राखली, इज्जत राखली, आज मोठमोठे किल्ले बांधले, त्यामुळं आज आपण ते सुखी आहोत. नाहीतर आतापर्यंत आपल्याला मोगलशाहीने आपलं काय ठेवलं नसतं, औरंगजेबाने आपल्याला ठेवलं नसतं. म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांची प्रार्थना सादर करत आहे. की भेटला महाराष्ट्राला राजा न्यायाने वागणारा, की भगव्या झेंड्याचा शिपाई हिंदवीला जागणारा, की नीतिमत्ता होती त्याची आरशा परिसाप, आणि गर्वाने सांगतो शिवरायांचे प्रताप. काय बंधनो, शिवरायांची काय लीला होती, काय अपरंपरा होती, ती गीतातून सांगत आहे. होता शूरवीर गुणी ऐसा झाला नाही कुणी, होता शूरवीर गुणी ऐसा झाला नाही कुणी, वैरी थर थर कापे होत्या ना. करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायाना, करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायाना, करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना, करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना. होता शूरवीर गुण ऐसा झाला नाही कुणी, होता शूरवीर गुण ऐसा झाला नाही कुणी, वैर थर थर कापे होत्या ना. करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना, करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली जोडून हात, शपथ घेतली जोडून हात, शपथ घेतली जोडून हात. होती भवानीची त्यांना साथ, शंकर पिंडीस दिले हो रक्त, शंकर पिंडलीस दिले हो रक्त, शंकर पिंडलीस दिले हो रक्त. हर हर महादेव करुणी गर्जना, हर हर महादेव करुणी गर्जना, ठेवली तलवार पूजून म्याना. करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना, करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना. कृष्णा घोडीवर होऊन स्वार, मोगलशाहीला केले बेजार, मोगलशाहीला केले बेजार, मोगलशाहीला केले बेजार. जीवा शिवाचा तो सरदार, अफजल खानास केले हो ठार, अफजल खानास केले हो ठार, अफजल खानास केले हो ठार. मावळे करुणी या गोला निघे लढण्याला, मावळे करुणी या गोला निघे लढण्याला, असा मर्द मराठी राणा. करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना, करतो त्रिवार वंदन मुजरा शिवरायांना. की बंधुनो, शेवटचा अंतर आहे आणि माझ्या कवी प्रवीण शेळकेने काय लिहिलं आहे का. त्या सुभेदाराच्या सुनेची भरली खना नारान ओटी, भरले खाना नारळाने ओटी, भरले खाना नारळाने ओटी. की बंधुनो, त्या सुभेदार शिवरायांना फसवण्यासाठी की एक सुंदरी सुभेदाराची सून पाठवली होती, परंतु शिवराय असे शूर होते की त्यांनी त्या तिची घना नारळाने ओटी भरून तिला पाठवली. म्हणून मानत आहे की आया बहिणींची लाज माझ्या शिवबाने राखली,
की अत्याचारी हात त्या हातांची बोट छाटली की माझ्या शिवबाने गोरगरिबांची इज्जत राखली आणि खानाच्या दरबारी शिवबाची मान कधी नाही वाकली त्या सुभेदाराच्या सुनेची भरली खानाला रान ओटी भरले खरा नारळाने ओटी भरले खरा नारळाने ओटी आई जिजाईच्या आला पोटी त्यास प्रणाम कोटी कोटी त्याचा प्रणाम कोटी कोटी त्याचा प्रणाम कोटी कोटी शिवबाचा इतिहास आता सांगतो विनोद शिवबाचा इतिहास आता सांगतो विनोद बघा जपतो हृदयाच्या कणा करतो दिवार वंदन मुजरा शिवरायांना करतो दिवार वंदन मुजरा शिवरायांना बोल श्री गणपती गजानन महाराज जय गावदेवी माते रंग देवता माते अखंड तुरे वादे अखंड हरदासवलीचा विजय आसो 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 कविवर्य प्रवीण वसंत वाची विजय हॅलो बंधूनो प्रार्थना झालेली आहे आपल्या समोर सुंदर ज्या निमित्ताने आम्हाला आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे आपलं आराध्य दैवत आपलं हृदयच बोलायला पाहिजे असे आपले गणराज हे ते आलेले आहेत आणि बाईनी सुद्धा गण गायला होता मी सुद्धा गण गाणार आहे बाईनी जी पहिली बारी केली आहे त्या बारीमध्ये बाई काहीच बोलल्या नाही शक्तितुऱ्याचा कार्यक्रम गवलन म्हणजे झगझगून व्हायला पाहिजे इथे पुरुष मंडळी सगळी जाणते आहे बाईनी साधीच गवलन गायली असू दे तरी सुद्धा मी बाईने गण गायला होता त्या गणामध्ये की पाहुणा आला बाई तुम्हाला सांगतो मी गणापासूनच सुरुवात करते सुरुवात करू ना सुरुवात ऐका पाहुणा बाई आपल्या घरी मेवणा नाही तर मेवणीच येतं गणपती आपला पाहुणा कधी येत नाही आपला देव आहे तो सर्वात आधी आपण त्याला जपतो की तो जर आला नाही तर आपला जमणार नाही जेव्हा गणपती आपल्या घरी येणार असतात त्याच्या 15 दिवस आधी झोप नसतं डोळ्याला कधी एकदा गणपती येतात आपल्याला वाटतं बाई ऐकून घ्या हे तुम्हाला कोणच नाही सांगणार विनोद भोईर सांगते अलिबागवरून आले अलिबाग पासून 30 किलोमीटर आणखीन दूर आहे तिथून इथं आलेला सकाळी 7 वाजल्यापासून पण तुम्ही जारे पाहुणा नाही आपला गणपती आपला आहे आपल्या हक्काचा आहे तो जर आला नाही तर आपलं घर कधीच सुखी होणार नाही तो घरी यायलाच पाहिजे म्हणून माझा आहे की चैतन्याची शोभा आजा निसर्गात अवतीर्ण झाली की त्रैलोक्याची शोभा
आज या बेलपाडा खारघर गावाला आली की भक्तजनांची गर्दी आनंदाच्या डोहात नाली आणि भक्तिगीतांची गोडी मला इथे साथ घाली। बंधूनो, एक राहून गेलं होतं, बाईनी सुद्धा ते केलं नाही, पण मला करायला पाहिजे। मी एक कलाकार आहे आणि कलाकार कधी मोठा होतो जेव्हा त्याला प्रेक्षक असतात तेव्हाच कलाकार मोठा होतो। म्हणून राहून गेलं होतं की बंधूंनो, जेवढ्या आईमावल्या आणि लहान थोर बसले आहेत यांना विनोद भोईरचा शाहिरी मुद्रा करून मी गणाला सुरुवात करणार आहे की ते राहून गेलं होतं। तसेच आम्हाला आवाज देणारे की बंधूंनो, आम्ही ते गायक आहोत, पण आमचे आवाज देणारे सिस्टीमवाले दादा यांना सुद्धा विनोद भोईरचा शाहिरी मुद्रा, कारण ते नसतील तर आम्ही नाही, म्हणून माझं आहे। अरे छुम छुम छाना आवाज आला, जवा पायात घुंगरू खणानला, की काय आज काय नाद आहे। आमचे शेठ सुद्धा खुशीत आहेत की त्यांना एवढा आनंद झालेला आहे की आज गणपती ते विराजमान धर्मवत आहे। अरे छुम छुम छाना आवाज आला, जवा पायात घुंगरू खणानला, शत्रुघ्न काकडे साहेबांचा गाव सारा दानानला, की बेलपाडा खारघर गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला। अरे छुम छुम छाना आवाज आला, छुम छुम छाना आवाज आला, जवा पायात घुंगरू खणानला, आज बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला। निसर्ग राजाने दिली आरोली, निसर्ग राजाने दिली आरोली, की बंधूनो, आज गणेशाचं आगमन होणार आहे, पाऊस सुद्धा थांबलेला आहे, की पावसाने सुद्धा साथ केलेली आहे ममाचा आहे। अरे निसर्ग राजाने दिली आरोली, निसर्ग राजाने दिली आरोली, गणरायाची आलय स्वारी, गणरायाची आले या स्वारी, गणरायाची आले या स्वारी, गुलाल रंगाची उधळण झाली, गुलाल रंगाची उधळण झाली, रंगाने धरती रंगून गेली, रंगाने धरती रंगून गेली, रंगाने धरती रंगून गेली, दाही दिशा या फुलून गेल्या, दाही दिशा या फुलून गेल्या, आनंद बेभान नातू झाला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला। उंदरावर होऊन स्वार, उंदरावर होऊन स्वार, आलाय आज या भूमीवर, आलाय आज या भूमीवर, आलाय आज या भूमीवर, नाचतात पोर ही लहान थोर, नाचतात पोर ही लहान थोर, मूर्ती तुझी आहे सुंदर, मूर्ती तुझी आहे सुंदर, मूर्ती तुझी आहे सुंदर, अरे रे 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 शंभूच्या बाळा, अरे रे 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 शंभूच्या बाळा, जवा पायात घुंगरू खणानला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गाव सारा दानानला, बाप्पा मोरया आला आला। खुशी
खुशीत हाय आज बेलपाडा गाव, खुशीत हाय आज बेलपाडा गाव, मुखात साऱ्यांचे तुझेच नाव, मुखात साऱ्यांचे तुझेच नाव, मुखात साऱ्यांचे तुझेच नाव. खुशीत हाय आज बेलपाडा गाव, खुशीत हाय आज बेलपाडा गाव, मुखात साऱ्यांचे तुझेच नाव, मुखात साऱ्यांचे तुझेच नाव, मुखात साऱ्यांचे तुझेच नाव. नाही भेद इथे रंकन राव, नाही भेद इथे रंकन राव, नाही भेद इथे रंकन नाव, मनात साऱ्यांच्या भक्तीचा भाव, मनात साऱ्यांच्या भक्तीचा भाव, मनात साऱ्यांच्या भक्तीचा भाव. विठ्ठलाच्या या आशीर्वादाने, अहो विठ्ठलाच्या या आशीर्वादाने गावसरा आमचा सुखावला, अहो बेलपाडा गावसरा सुखावला, आणि बेलपाडा गावात दानानला बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गावात दानानला बाप्पा मोरया आला आला. बेलपाडा गावसारा दनानला बाप्पा मोरया आला आला, बेलपाडा गावसारा दनानला बाप्पा मोरया आला. बंधूनो, बाईनी शक्तितुरा हा कार्यक्रम हा गवळणीपासून चालू होतो, परंतु बाईनी जी गवळण गायली होती ती चाल फेमस आहे. तुम्हाला कोणालाच समजली नसेल, कारण का बाईनी तशी ती चाल गायलीच नाही. ऐका बाई, नोट करा, तुम्ही चाल गायलीत, यशोदा माई समजलं नाही काय बंधू असेल काय, याची सवय नाही बरी ग, असं गायला पाहिजे. तुम्हाला काही समजलंच नाही. ऐका चाल कशी आहे, रेकॉर्ड ब्रेक केला यान आबालपूरच्या गुन्ह्यात, मला अटक करावं पुण्यात, मला अटक करावं गुन्ह्यात. आणि बाई तुम्ही चाल गायलीत मस्त, परंतु शक्तितुराला गवळण जरा घासून पाहिजे. बाई तुम्ही जे गायला ते घासून नाही, ठासून तरी द्यायचा, साधी एकदम. लोकांना काय आनंदच नाही वाटला, माणूस हल्ला पाहिजे. ऐका, यशोदा माई समजलं काही, बंधून असंच काय गाऊन गेले आहे, सांगतो नाव सांगतो जाऊन घरी, काहीतरी बोलून गेले की मला छेडतो हरी. बंधूनो, तो श्रीकृष्ण 16 सहस्र नारी भोगून ब्रह्मचारी होता. तो गवळण छेडायचा. जरी गवळण जेव्हा तो श्रीकृष्ण बाहेर गेला तरी त्या राधेला वाट प्रश्न पडायचा, अरे हा माझा श्रीकृष्ण गेला, याच्यावर कोणती नजर लागते काय 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 लहानपणी छेडला असेल, पण तू पण त्याच्या कुठेतरी पाठी जायत होतीस ना. फुकट छेडल काय मला सांगा, आपण इथे बंधू आहोत, कोण कोणाला फुकट छेडणार आहे. ही पण काहीतरी केली असेल कुठेतरी भेटाला. म्हणून जेव्हा आता आडवाला आल्यानंतर तो श्रीकृष्ण शेवटी तो काय म्हणते राधेला, अगं बाई घरी माझ्या सांगू नको आईला, नाही तर मला आई आपण तरी बोलतो. आपण एकामेकाची जर झाला भांडण लहान मुलांचा, तर लहान मुलगा बोलला
थांब तुझं आता घरी नाव सांगते तुझ्या आईला. तो नको सांगू, माझं नाव नको सांगू, तर आई मला मारेल. मी अडवतो तो माणूस, असा अडवतो म्हणून माझा आहे. अरे भेटाया येतस माल मला देतेस, ही सवय नाही तुझी बरी ग. तो श्रीकृष्ण राधेला म्हणतोय, अग भेटाया येतेस माल मला देतेस, ही सवय नाही तुझी बरी ग. जेव्हा सांगाया येशील घरी ग, नाव सांगाया येशील घरी ग, तुला लागेल उभ्याने हारी ग. म्हणजे कशाला वाईट नाही, अडवायला तो अडवायला हारी लागेल उभ्याने, बाकी काय नाही. म्हणून माझं आहे, अग भेटाया येतेस माल मला देतेस, ही सवय नाही तुझी बरी ग. नाव जेव्हा सांगाया येतस घरी ग, तुला लागेल उभा हारी ग. जेव्हा नाव सांगाया येतेस घरी ग, तुला लागेल उभा हारी ग. नाव सांगायला येतेस घरी ग, तुला लागेल उभ्याने हरी ग. नाव सांगायला येतेस घरी ग, तुला लागेल उभ्याने हरी ग. अग भेटाया येतस माल मला देतेस, तुझी सवय नाही बरी ग. जेव्हा सांगाया येशील घरी ग, तुला उभ्यानं लागल हरी ग. सांगाया येतस घरी ग, तुला उभ्यानं लागल हरी ग. नाव सांगायला येतेस घरी ग, तुला उभ्याने लागल हरी ग. नाव सांगायला येतेस घरी ग, तुला उभ्याने लागल हरी ग. बंधूनो, आपल्या समोर जेव्हा बाईनी गवलंग आली तेव्हा एक माणूस सुद्धा हसला होता. मी कटिंगला पण दादा थोडा हसायला तरी आला असेल, म्हणून आपल्याला जरा आवडेल अशी गवलंग गाणार आहे. गोरी गोरी तू गवल्याच्या पोरी, की आनंदाचा काना फिदा झाला ग तुझ्यावरी. की बंधूनो, मी नाही तो श्रीकृष्ण त्या राधेला म्हणतोय, बाई वाईट वाटून घेऊ नका, नाही तर इथं आल्यावर तुम्ही लगेच बोलाल बुवा मला बोलतात गोरी गोरी, तुम्हाला नाही हो. तो श्रीकृष्ण त्या राधेला म्हणतोय, मी तुम्हाला नाही म्हणणार. म्हणून म्हणताय की गोरी गोरी तू गवल्याच्या पुरी, की आनंदाचा काना फिदा झाला ग तुझ्यावरी. की तुझ्या आठवणीत रात गेली माझी सारी, आणि आज भेटाया येशील का ग मला यमुनेच्या तीरी. की भर गोकुळात तिच्या नावाची चर्चा उठलेली आहे, की चार चौघात आबरूहीची वाटलेली आहे. की मथुरी बाजारी जाताना ही लाड रस्त्यात भेटलेली आहे, आणि गेलो माल लुटायला हिचा, तर माझ्या आयदीच ही जी घागर खालून फुटलेली आहे. म्हणून तो श्रीकृष्ण काय म्हणत आहे, अरे मस्तानी माने नावस. ऐका, ही नार गोकुलवाली. बाईला मी छेडणार, बाई जरी काय नसलं बोलला तरी मला कार्यक्रम करताना थोडं तरी बोलायला लागतं. मग माझं आहे, अरे ही नार गोकुलवाली माल विकाया बाजारी गेली, दूध देताना गडबड झाली. की महाराष्ट्राचे लोकप्रिय कवीर ज्याने आतापर्यंत ह्या कलगीतुऱ्यामध्ये शक्तितुऱ्यामध्ये अजरामर गाणी लिहिली असे माझे गुरुवर्य प्रवीणजी शेळके, ही गवलन गाताना असं वाटतं की तुम्हाला सुद्धा शायरी मुद्रा माझा लय बंधूनो. मग माझा आहे, अरे ही नार गोकुलवाली माल विकाया बाजारी गेली. बंधूनो, बाईनी पण गवलन गाली होती, तुम्हाला शब्द ऐकून पण तुम्हाला समजणार आहे, पण हे शब्द तुम्ही घरी पण घेऊन जाल. मग माझा आहे, अरे ही नार गोकुलवाली माल विकाया बाजारी गेली, दूध देताना गडबड झाली, हिची घागर फुटली काली, आणि ही गवलन आडवी झाली. अरे ही गवलन आडवी झाली, ढेंगा भस्कून रालय खाली. ही गवलन आडवी झाली, ढेंगा भस्कून रालय खाली. गवलन आडवी झाली, ढेंगा भस्कून रालय
भस्कोन राहिली खाली धार गोकुलवाली मालविकाया बाजारी गेली दूध देताना गडबड झाली हिची घागर फुटली खाली ही गवलन आडवी झाली एक भस्कोन राहिले खाली ही गवलन आडवी झाली एक भस्कोन राहिले खाली गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली खाली गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली खाली की बंधूनो पुढे काय झालं ऐका हिची घागर फुटल्यावर सासू चिडली चावर फार सासू चिडली चावर फार सासू चिडली चावर फार माल फुकट गेले सार घरी रिकामी आल्यावर अरे रिकामी आल्यावर अरे रिकामी आल्यावर ही जी नवऱ्यानं मनगुटी दिली ही जी नवऱ्यानं मनगुटी दिली हिला चोपत घरात नेली ही गवलन आडवी झाली एक बसकून राहिलंय खाली ही गवलन आडवी झाली एक बसकून राहिलंय खाली ही गवलन आडवी झाली एक बसकून राहिलंय खाली गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली खाली गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली कुठलं मातीचं नवीन कोर लागली गळाया दुधाची धार लागली गळाया दुधाची धार लागली गळाया दुधाची धार हिच्या अंगात राहिला ना जोर ही पडली बघा थंडगार ही पडली बघा थंडगार ही पडली बघा थंडगार हिची फजेती झाल्यावर राज शर्मेने बायाही मेली ही गवलन आडवी झाली वेग बसकून राहिले खाली ही गवलन आडवी झाली वेग बसकून राहिले खाली ही गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली खाली गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली की बंधूनो शेवटचा अंतर आहे का लक्ष देऊन ऐका गोकुळच्या भर बाजारा हिला हसतात सगळी पोरा हसतात सगळे पोरा हिला हसतात सगळे पोरा हिचा उतरला घमंड तोरा झाला चेहरा हिचा लाज मोरा झाला चेहरा ही चालाच मोरा झाला चेहरा ही चालाच मोरा हिची खाज पडल्यावर राधा डोल्यातून अश्रू गाली ही गवलन आडवी झाली हे ग भस्कून राहिलंय खाली ही गवलन आडवी झाली हे ग भस्कून राहिलंय खाली ही गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली खाली गवळण आडवी झाली एका भस्कोन राहिली खाली
बंधूनो, बाईंनी पद गायला होता. बंधूनो, बाईंनी पद गायलं होतं की भीमावडीन खाई खाई कानान भाकर, साऱ्या देवांचा देव तो, करी कुळाचा उद्धार, असा सत्वर देव माझा शिव भोळा शंकर. बाई, तू कार्यक्रमाला आलीस का शिंगलवारीला मला हेच नाही कळत. मी तुरवला आहे, तू शक्तीवाली आहेस, तू माझीच वावा करतोस इथं. शेवटी काय माझा झेंडा मोठा आहे समजा, परंतु तू एवढी बोलतोस बंधन, मला पण थोडाफार काहीतरी बोलायला पाहिजे. राहून गाभाऱ्याचे बाहेर उभी, की बंधन ही मला बोलतोय शंभू असा आहे, पण ही बाहेर उभी होती म्हणून ऐका. राहून गाभाऱ्या बाहेर उभी, का बघतेस नंदीचा तो शिंग. अगं जवळ ये, कटिंग बघ कशी आहे बाई. राहून गाभाऱ्या बाहेर उभी, का बघतेस नंदीचा तो शिंग. चल जोडी अस्मिता, धावतो शंभूचा हा लिंग. चल जोडी अस्मिता, धावतो शंभूचा हा लिंग. राहून उभी बाहेर उभी, राहून गाभाऱ्या बाहेर उभी, का बघतेस नंदीचं शिंग. चल जोडी अस्मिता, धावतो शंभूचा हा लिंग. चल जोडी अस्मिता, धावतो शंभूचा हा लिंग. बाई, तुमच्या साधा जरी पद होता तरी मी तुला कटिंग दिलेली आहे. तुम्ही माझ्या पदाची व्यवस्थित कटिंग द्या, हीच मला आशा आहे. तुम्ही मोठ्या गायक आहात, मी छोटा कलाकार आहे. या एवढ्या सगळ्या मंडळीतून घडलेला कलाकार आहे. बंधूंनो, वाईट का असेल ते मी अलिबागला घेऊन जाईन. चांगलं असेल तेवढं तुम्ही घ्या, वाईट असेल तेवढं माझं मला परत द्या, मी घेऊन जाईन. म्हणून माझं आहे. बंधूंनो, हा माझा आजचा 8वा कार्यक्रम आहे. सलग हा 8वा आहे, उद्या 9वा मोठी जू येते आहे. बंधूंनो, आवाजावर लक्ष देता. हा 8वा कार्यक्रम सतत कार्यक्रम चालू आहे. रात्री आलो, सकाळी पुन्हा आलो म्हणूनच आहे. अरे ही बाया मुका प्राण्याना हसली आणि स्वतःच फसली, की हिची कर्म कहाणी साऱ्या जगाला दिसली. की कलंक लागला वंश घराण्याला, ही बाई कसली. आणि त्या गाईच्या शापाने 5 नवरे करून बसली. 5 बैल लागले एका गाई माग, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हाका. कारले डोंगरावर पडलाई दुकान, आई माझी झोल्यावर घेतई झोका. 5 बैल लागले एका गाई माग, महाभारत आठवलं मला. शाप गाईने असा दिला ग नवरे, 5 जण लागतील तुला. शाप गाईने असा दिला ग नवरे, 5 जण लागतील तुला. शाप गाईने असा दिला ग नवरे, 5 जण लागतील तुला. शाप गाईने असा दिला ग नवरे, 5 जण लागतील तुला. 5 बैल लागले एका गाई माग, 5 बैल लागले एका गाई माग, महाभारत आठवलं मला. शाप गाईने असा दिला ग नवरे, 5 जण लागतील तुला. शाप गाई
गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण की बंधूनो हा शास्त्राधारित पद आहे पाच जण लागतील म्हणजे पाच नवरे त्या बाईला द्रौपदीला पाच नवरे मिळाले होते पाच नवरे लागतील ममाच आहे वाईट काय नाही इथे आयमावले बसलेले आहेत क्षमा मागतो मी पहिलेच सांगितलेलं आहे जेवढं चांगलं असेल तेवढं तुम्ही घ्या वाईट असेल तेवढं मला परत द्या मी अलिबागला घेऊन जाईन ममाच आहे गाई बैलाचा सोबत पाहून गाई बैलाला सोबत पाहून हसलीच गालात दिवाणी होऊन हसलेस गालात दिवाणी होऊन हसलेस गालात दिवाणी होऊन मुका प्राणी तो रागात येऊन गेला तुला तो शाप देऊन गेला तुला तो शाप देऊन गेली तुला तो हा शाप देऊन हे अशी तुझी ही करणी भवल तुला शिजी ही करणी भवल तुला कर्मभोगाच्या सुशील कला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला की बंधूनो शेवटचा अंतर आहे आणि या शास्त्रातील पद म्हणजे बाईना त्या द्रौपदीला पाच पांडव भेटले होते पाच नवरे पांडव हा शास्त्र आहे ना तर बाई काहीतरी उलट बोलतील कुठला पाच नवरे लागले काय पण बोलतोस तसा नको तुझ्या जीवनात असे प्रसंग घडतील तुझेच धीर तुझी साडी सोडतील तुझेच धीर तुझी साडी हे सोडतील तुझेच धीर तुझी साडी हे सोडतील करून चेष्टा तुला रडवतील भरल्या दरबारी तुझी अब्रू हे काढतील भाल्या दरबारी तुझी अब्रू ते काढतील भाल्या दरबारी तुझी अब्रू ते काढतील तुझ्याच जीवनाचे प्रसंग घडतील तुझेच धीर तुझी साडी हे सोडतील तुझेच धीर तुझी साडी हे सोडतील तुझेच धीर तुझे साडी हे सोडतील करून चेष्टा तुला रडवतील भरल्या दरबारी तुझी अब्रू हे काढतील भाल्या दरबारी तुझी अब्रू ते काढतील भाल्या दरबारी तुझी अब्रू ते काढतील अरे कवी प्रवीणाने विषय दिला अरे कवी प्रवीणाने विषय दिला गातो विनोद फुलून गला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील तुला शाप गाईने असा दिला ग नवरे पाच जण लागतील बंधूंनो आपल्या समोर शेवटचं गीत गाणार आहे या पहिल्या बारीतील की ज्याने आज इथे रंगमंच घडून दिलेला अशा आमचे आदरणीय सभापती पनवेल शहर पालिका शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्यावर सुंदरसं गीत माझे कविवर यांनी हातात लिहिलं आहे की आमचे दादा आदरणीय श्रीकांतजी भोई साहेब हॅलो
हॅलो. तर आपल्या समोर त्यांच्यावरून सुंदरसं गीत आमचे कविवर्य प्रवीणजी शेळके यांनी लिहिलं आहे. लक्ष देऊन ऐका की त्यांचं कार्य या खारघर बेलपडामध्ये काय कार्य आहे. लक्ष देऊन ऐका की या दिन जनतेसाठी तो दिन रात राबलेला आहे की मंत्री पुढाऱ्यांच्या बैठकीत तो शोभलेला आहे. की बंधूंनो, हे शत्रुघ्न काकडे साहेब मोठमोठ्या मंत्री पुढाऱ्यांचे शोभलेले आहेत. म्हणून माहित आहे की या दिन जनतेसाठी तो दिन रात राबलेला आहे की मंत्री पुढाऱ्यांच्या बैठकीत तो शोभलेला आहे की कैक विरोधकांचा आवाज त्याने दाबलेला आहे. असा झुंजार कार्यकर्ता शत्रुघ्न काकडे साहेब आम्हाला लाभलेला आहे. की बंधूंनो, की आम्हाला ते लाभले म्हणून आम्हाला इथे रंगमंच उपलब्ध करून भेटला, नाही तर आम्हाला कोणी विचारणं समवायचं आहे. बंधूंनो, शब्दाकडे लक्ष द्या. कार्यकर्ता बीजेपीचा शत्रुघ्न काकडे दमदार. की बंधूंनो, ते दमदार आहेत. काय आहे ऐका. कार्यकर्ता बीजेपीचा की बंधूंनो, त्यांना तशी साथ आहे. शिव प्रतिष्ठान संस्था त्यांच्या पाठीची आहे, त्यांचे भाऊ पाठीशी, त्यांच्या काका पाठीशी आहेत, त्यांच्या वडिलांची पुण्याई पाठीशी आहे, त्यांची आई बामीबाई आई त्यांची सुद्धा पुण्याई पाठी मोमाच आहे. कार्यकर्ता बीजेपीचा शत्रुघ्न काकडे दमदार. शत्रुघ्न काकडे दमदार. त्यांच्या पाठी हाय खंबीर, त्यांच्या पाठी हाय खंबीर. साहेब प्रचंड आमदार, त्यांच्या पाठी हाय खंबीर. प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठीचे खंबीर. साहेब प्रशांत आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर. साहेब प्रशांत आमदार. कार्यकर्ता बीजेपीचा शत्रुघ्न काकडे दमदार. शत्रुघ्न काकडे दमदार. त्यांच्या पाठी आहे खंबीर. प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर. प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर. साहेब प्रशांत आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर. साहेब प्रशांत आमदार. की बंधूंनो, असा समाजसेवक या बेलपडाला या गावाला मिळालेला आहे. ते म्हणजे आदरणीय आमचे युवा नेते आदरणीय रवींद्रजी काकड साहेब यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपयाची अशी भरघोस देण केलेले मंडळ आभारी आभारी आभारी. बेलपाड्यात गावला हिरा समाजसेवक ठरला खरा. समाजसेवक ठरला खरा. समाजसेवक ठरला खरा. निर्मल पाण्याचा निर्मल झरा. निखल पाण्याचा निर्मल झरा. समाजसेवेची खांद्यावर धुरा. समाजसेवेची खांद्यावर धुरा. समाजसेवेची खांद्यावर धुरा. की बंधूंनो, हा असा समाजसेवक लाभलेला आहे मामाचा आहे. बेलपाड्यात गावला हिरा समाजसेवक ठरला खरा. समाजसेवक ठरला खरा. समाजसेवक ठरला खरा. निकल पाण्याचा निर्मल झरा. निकल पाण्याचा निर्मल झरा. समाजसेवेची खांद्यावर धुरा. समाजसेवेची खांद्यावर धुरा. समाजसेवेची खांद्यावर धुरा. महानगरपालिका सभापती ते महानगरपालिका सभापती ते आहे कार्यालय झुंजार. त्यांचे कार्यालय झुंजार. त्यांच्या पाठी आहे खंबीर. प्रशांत ठाकूर आमदार. त्यांच्या पाठी आहे खंबीर.
प्रशांत ठाकूर आमदार त्याच्या पाठ्या आहे खंबीर प्रशांत शेठ आमदार त्याच्या पाठ्या आहे खंबीर प्रशांत शेठ आमदार हॅलो 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 बंधूनो पुढे काय झालं ऐका कसं गीत लिहिलेलं आहे माझे कवी यांनी धन्य माऊली ती बामी बाई धन्य माऊली बामी बाई आई अंबाजी बाबांची थोर पुण्याई अंबाजी बाबांची थोर पुण्य आहे अंबाजी बाबांची थोर पुण्य आहे की बंधूनो की अशी आई लाभलेली आहे त्यांना आणि वडील आपले म्हणत आहे माऊली बामी बाई आमची आई माऊली बामी बाई आमची आई अंबाजी बाबांची थोर पुण्याई अंबाजी बाबांची थोर पुण्य आहे अंबाजी बाबांची थोर पुण्य आहे पाटी खंबीर संजनाताई की बंधूनो त्यांची मिसेस सुद्धा त्यांच्या पाठी आहे ममाच आहे पाटी खंबीर संजनाताई सुख दुःखात त्यांना साथ देई सुख दुःखात त्यांना साथ देई सुख दुःखात त्यांना साथ देई धन्य माऊली ती आई अंबाजी बाबांची थोर पुण्याई पाटी खंबीर संजनाताई सुख दुःखात त्यांना साथ देई सुख दुःखात साथ त्यांना देई सुख दुःखात साथ त्यांना देई आओ गोरगरिबांचा नेता हा लाभला आओ गोरगरिबांचा नेता हा लाभला कार्यकर्ता तडपदार कार्यकर्ता तडपदार त्यांचा पाठी आहे खंबीर प्रशांत ठाकूर आमदार त्यांच्या पाठी आहे खंबीर प्रशांत ठाकूर आमदार त्याच्या पाठीशी खंबीर प्रशांत शेठ आमदार त्याच्या पाठीशी खंबीर प्रशांत शेठ आमदार तसेच आमचे आदरणीय दादा कार्यकर्ते बलिरामजी कोहली या आदरणीय दादांनी 200 रुपयाचं बक्षीस मंडळ आभारी 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 या खारघर बेलपाड्यात काकडे साहेबांचं कार्य महान साहेबांचे कार्य महान काकडे साहेबांचे कार्य महान या खारघर बेलपाड्यान काकडे साहेबांचं कार्य महान काकडे काजबांचं कार्य महान काकडे काजबांचं कार्य महान या पनवेल तालुक्यान असा नेता हा लाभला छान असा नेता हा लाभला शान असा नेता हा लाभला छान आओ शिव प्रतिष्ठान संस्था बघते आओ शिव प्रतिष्ठान संस्था बघते सभापती इमानदार त्यांच्या पाठी आहे खंबीर प्रशांत ठाकूर आमदार त्यांच्या पाठी आहे खंबीर प्रशांत ठाकूर आमदार त्यांच्या पाठी आहे खंबीर प्रशांत शेठ आमदार त्यांच्या पाठी आहे खंबीर प्रशांत शेठ आमदार की बंधूनो त्यांचे आदरणीय भाऊ मोठे भाऊ धनंजय भाऊ आणि रवींद्र भाऊ त्यांची त्यांना काय साथ आहे ते गीता लक्ष देऊ नका शेवटचा अंतर आहे धनंजय रवींद्र भावाची साथ विजय भोसलेंचा मैत्रीचा हात विजय भोसलेचा मैत्रीचा हात विजय भोसलेचा मैत्रीचा हात बंधूनो सकाळपासून जेव्हा मी आलो तेव्हापासून विजय भाऊ भोसले इथे तातडीने काय नाही काहीतरी काम त्यांचं चालू होतं ममाचं आहे धनंजय रवींद्र भावाची साथ विजय भोसलेंचा मैत्रीचा हात विजय भोसलेचा मैत्रीचा हात विजय भोसलेचा मैत्रीचा हात रक्ता समान जणू हे नाथ रक्ता समान जणू हे नाथ करती मदत प्रत्येक कार्यात करते मदत प्रत्येक कार्यात करते मदत प्रत्येक कार्यात आओ भरत काका चुलता सक्का बंधुलो त्यांचे काका भरत काका सक्का चुलता सक्का माझा आहे
आओ भरत काका चुलता सक्का, आओ भरत काका चुलता सक्का, त्यांची मोलाची जोरदार, सात मोलाची जोरदार, त्यांचा पाठी आहे गंभीर, प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठी आहे गंभीर, प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर, प्रशांत शेठ आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर, प्रशांत शेठ आमदार. अरे कार्यकर्ता बीजेपीचा शत्रुघ्न काकडे दमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर, प्रशांत शेठ आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर, प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर, प्रशांत ठाकूर आमदार, त्यांच्या पाठी आहे खंबीर, प्रशांत ठाकूर आमदार. बंधूंनो, आमची पहिली वारी इथे संपत आहे. श्री गजानन आज की जय.